दार उघडलं आणि पावसातली ती आकृती खोलीत शिरली. तिचे पाय जमिनीला लागत नव्हते. जणू धुक्यातली सावलीच आत येत होती. अरविंद मागे हटला. तू 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 कोण आहेस? तो घाबरून म्हणाला. त्या आकृतीने जवळ येत कुजबूज केली. मी सुद्धा तुझ्यासारखाच प्रवासी होतो. इथे रात्रीसाठी थांबलो आणि परत कधी गेलोच नाही. अरविंदच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने पळ काढायचा प्रयत्न केला, पण दार आपटून बंद झालं. भिंतीवर जुन्या आरशात त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि थबकला. आरशात तो आपल्या चेहऱ्यावर चिखल आणि धुक्याचं आवरण पाहत होता, जसं त्या सावलीचं होतं. हळूहळू त्याच्या डोळ्यांचा रंग फिकट होत गेला. म्हातारा मनुष्य दारात दिसला आणि म्हणाला, मी तुला सांगितलं होतं, खिडकी उघडू नकोस. आता उशीर झालाय. गाव विसरले, तुला आपलं मानून घेतलंय. अरविंद ओरडायचा प्रयत्न करू लागला, पण आवाज बाहेर पडला नाही. धुकं त्याच्या शरीराभोवती फिरू लागलं. काही क्षणातच तोही त्या सावलीसारखाच झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या पिवळ्या कंदिलांच्या खाली एक नवीन आकृती शांतपणे उभी होती, प्रवाशांची वाट पाहत. विसरले गाव हे जिवंत लोकांना नाही, तर धोक्यात हरवलेल्या आत्म्यांना सांभाळतं. जो कोणी तिथे येतो तो गावाचाच भाग होऊन जातो आणि कायमचा विसरला जातो. वाचन दुर्गेश जगताप. धन्यवाद.